भारतीय संस्कृतीत तुळस ही केवळ एक वस्तू नाही, तर ती लक्ष्मी, विष्णू आणि स्वस्तिक ऊर्जेचे प्रतीक मानली जाते. ज्या घरात तुळशीची मनोभावे पूजा होते, त्या घरात नकारात्मकता टिकत नाही, असा भक्तांचा विश्वास आहे. अनेक वेळा असे घडते की पैसा येतो पण टिकत नाही, कमाई होते पण खर्च अनावश्यक वाढतो. अशा वेळी तुळशीशी संबंधित एक साधा, श्रद्धा आधारित उपाय केल्यास घरात आलेली लक्ष्मी स्थिर आणि टिकून राहते. असा अनुभव अनेकांनी घेतला आहे. आजच करायचा उपाय. कोणती वस्तू ठेवायची ते जाणून घेऊ. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सगळं समजेल. हा उपायासाठी चांदीचे नाणे शक्य असल्यास, चांदी उपलब्ध नसेल तर स्वच्छ तांब्याचे नाणेही चालते. नाणे पूर्णपणे स्वच्छ असावे. हीच ती एक वस्तू जी आजच तुळशीमध्ये ठेवावी आहे. उपाय करण्याची योग्य वेळ आणि तयारी. हा उपाय शुक्रवारी, एकादशी किंवा गुरुवार ह्या दिवशी करणे उत्तम मानले जाते. पण आजच करायचा असल्यास कोणताही दिवस चालतो. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला, मन शांत ठेवा, तुळशीचे कुंड स्वच्छ करा आणि थोडे पाणी शिंपडा. तुळशीसमोर तुपाचा दिवा, तीळ तेलाचा दिवा लावा. अगरबत्ती लावली तरी चालेल. काही क्षण डोळे मिटून मनात संकल्प करा, माझ्या घरात आलेली लक्ष्मी स्थिर राहू, अनावश्यक खर्च थांबव आणि सात्विक समृद्धी वाढव. तुळशीत वस्तू कशी ठेवायची? स्वच्छ केलेले चांदी, तांब्याचे नाणे तुळशीच्या मुळाशी ठेवा. माती जास्त हलवू नका. नाणे ठेवताना ओम श्री महालक्ष्मी नम म्हणा. हा मंत्र 108 वेळा म्हणा. शेवटी जय तुळशी माता म्हणत नमस्कार करा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे नाणे काढू नका, ते तुळशीमध्येच राहू द्या. तुळशीची पूजा करताना मनात कृतज्ञता ठेवा. हा उपाय मागचा भावार्थ, तुळस स्वस्तिक ऊर्जा वाढवते आणि घरातील वातावरण शुद्ध करते. चांदी किंवा तांबे हे धातू सकारात्मक तरंग धारण करतात, असा पारंपरिक विश्वास आहे. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यावर पैशाचा अपव्यय कमी होतो, घरात शांती वाढते आणि निर्णय अधिक योग्य होतात. लक्ष्मी स्थिर राहण्याचा अर्थ केवळ पैसा नव्हे, तर आरोग्य, समाधान आणि संवादही वाढतो. उपाय करताना पाळायचे नियम. तुळशीला कधीही अपवित्र हाताने स्पर्श करू नका. रविवार तुळशीची पाने तोडू नका. तुळशीजवळ कचरा, तुटलेल्या वस्तू ठेवू नका. शक्य असल्यास दररोज सकाळी तुळशीला पाणी अर्पण करा आणि संध्याकाळी दिवा लावा. नकारात्मक बोलणे, वाद विवाद तुळशीसमोर टाळा. अनुभव परिणाम, अनेक घरामध्ये हा उपाय केल्यानंतर पैशाची आवक नियमित होते, अचानक खर्च कमी होतो, घरातील तणाव घटणे असे बदल दिसून येतात. काहींना नोकरीत स्थिरता मिळते, तर काहींना व्यवसायात योग्य संधी मिळतात. हे सर्व श्राद्ध, सातत्य आणि सकारात्मक कृती यावर अवलंबून असते. शेवटचा संदेश असा आहे की लक्ष्मी ही केवळ पैशाच्या रूपात येत नाही, ती शिस्त, कृतज्ञता आणि सात्विकतेने घरात वास करते. आजच तुळशीमध्ये ही एक साधी वस्तू ठेवा, पण त्यासोबत मनात संयम आणि प्रामाणिकपणा ठेवा. तेव्हाच घरात आलेली लक्ष्मी बाहेर जाणार नाही. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. जय तुळशी माता, जय महालक्ष्मी.